फेसबुकवर पटवली एक फुल तीन माली, पुढे घडले भयंकर. ऐकूनच अंगावर शहारे येतील. पूर्वीच्या काळी सोशल मीडिया अस्तित्वात नव्हता, त्यामुळे तरुण तरुणीच्या दृष्टीने ते राहत असलेले गाव, त्यांची शाळा अथवा महाविद्यालय परिसर एवढेच त्यांचे कार्यक्षेत्र होते. एवढ्याच कार्यक्षेत्रामध्ये त्या परिसरातील काही तरुण तरुणींचे प्रेम प्रकरण फुलत आणि बहरत होते. एखाद्या तरुणीने एखाद्या तरुणाकडे फक्त कटाक्ष टाकला म्हणजे तो तरुण स्वतःला धन्य समजत असे. त्या तरुणीचे आपल्यावर प्रेम जडल्याचे तो मनोमन समजत असे. त्या काळामध्ये सोशल मीडिया अस्तित्वात नसल्यामुळे प्रेमपत्र लिहिले जात होते. लिहिलेले प्रेमपत्र संबंधित तरुण अथवा तरुणीकडे पोच करण्यासाठी कस लागत असे. पत्राचे उत्तर येण्यासाठी बराच वेळ अथवा काही दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र आता काळ बदललेला आहे. आता तरुणाई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे. त्यामुळे राजे महाराजांच्या काळातील कबुतरांचा अथवा हस्ते पर हस्ते हस्तलिखित प्रेमपत्र पाठवण्याचा जमाना केव्हा संपलेला आहे. आता व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम असे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उदयाला आलेले आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दोन प्रेमी आपल्या संदेशाची देवाणघेवाण 0 मिनिटात केव्हा करतात, याचा शेजारी बसणाऱ्या व्यक्तीला ठांगपत्ता अर्थात वाराही लागत नाही. जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील दहिगाव हे गाव आहे. जगाचा नकाशावर नजरेच्या टप्प्यातही येणार नाही असे हे दहिगाव नावाचे एक लहानसे गाव आहे. या गावामध्ये ज्ञानेश्वर गजानन पाटील नावाचा अवघा 19 वर्षाचा एक नवतरुण राहत होता. या नवतरुणाला अर्थातच व्यवस्थित मिसरूड देखील फुटलेली नव्हती. नावातच ज्ञान असलेल्या ज्ञानेश्वरला मोबाईल हाताळण्याचे अगाध ज्ञान होते. इंस्टाग्राम या सोशल मीडियावर तो सक्रिय अर्थात ॲक्टिव्ह होता. मजुरी करणारा ज्ञानेश्वर पदरमोड करून त्याच्या मोबाईलला नेट पॅकचा रिचार्ज न चुकता वेळेवर करत होता. मित्रांचे स्टेटस आणि मेसेजेस बघण्याचे बिनपगारी काम तो न चुकता करत होता. ज्ञानेश्वरचे इंस्टाग्रामवर अकाउंट होते. त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये नागपूरची सोनाली नावाची एक अल्पवयीन मैत्रीण होती. इंस्टाग्रामच्या माध्यमातून दहिगावचा ज्ञानेश्वर आणि नागपूरची सोनाली हे दोघे एकमेकांचे मित्र झाले. लवकरच दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यांचे एकमेकांच्यावर प्रेम जडले. एके दिवशी नागपूरच्या सोनालीने ज्ञानेश्वरला भेटण्यासाठी दहिगावला येण्याचे निश्चित केले. ती खास ज्ञानेश्वरला भेटण्यासाठी रेल्वेने दहिगावला येण्यास एकटीच निघालेली होती. तिला घेण्यासाठी ज्ञानेश्वर खास वेळ काढून दहिगाव येथून भुसावळ रेल्वे स्टेशनवर गेलेला होता. दोन प्रेमी जीव भुसावळ रेल्वे स्टेशनवर प्रथमच एकमेकांना भेटले. ती त्याला भेटण्यासाठी खास नागपूर ते भुसावळ व भुसावळ ते दहिगाव असा प्रवास करून आलेली होती. नागपूरची मॉडर्न अल्पवयीन सोनाली दहिगाव या ग्रामीण भागात प्रथमच आलेली होती. दहिगावचा शेणा मात्यांनी भरलेला रस्ता, बैलगाड्या, केळीचे बाग, सकाळ प्रातःवेदिक करण्यासाठी हातात डबा धरून जाणाऱ्या काही महिला पुरुष आदी तिने पाहिले. शहरी आणि ग्रामीण भागातील जीवन तिने जवळून पाहिले. पूरब और पश्चिम या सिनेमातील सायरा बानो या नटीप्रमाणे तिने ग्रामीण भाषा ऐकून समजून घेतली. 2 दिवस ग्रामीण जीवनशैली आणि ज्ञानेश्वरचे प्रेम हासिल करून ती पुन्हा नागपूरच्या दिशेने निघून गेली. या 2 दिवसामध्ये ज्ञानेश्वरला हायसे वाटले. जणू काही मिनी ऐश्वर्या राय आपल्या भेटीला आली आणि तिने आपल्याला भरभरून प्रेम दिले असे त्याला वाटत होते. नागपूरला परतल्यानंतर तिने दहिगाव येथील ज्ञानेश्वर नावाच्या तरुणासोबत आपले प्रेम जडल्याचे घरी आई वडिलांना सांगितले. तेव्हा कोणते दहिगाव आणि हे शहर कुठे येते असा प्रश्न तिला तिच्या आई वडिलांनी केला. दहिगाव हे शहर नसून एक गाव आहे. ते जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यात सातपुडा डोंगरानजीक वसले असल्याचे तिने तिच्या आई वडिलांना कथन केले. साहजिकच तिच्या आई वडिलांनी या प्रेम प्रकरणाला विरोध केल्यामुळे ती अस्वस्थ झाली. तिला दहिगावला येण्याची पुन्हा ओढ लागली. काही दिवस असेच निघून गेले. तिच्या घरी नागपूरला काही मन रमेना, त्यामुळे ती पुन्हा दहिगाव येथे येण्यास निघाली. यावेळीही ज्ञानेश्वर तिला पिकअप करण्यासाठी भुसावळ रेल्वे स्टेशनवर गेला. दोघे सोबतच दहिगावला आले. यावेळी जवळपास 15 दिवस ती दहिगाव येथे मुक्कामी राहिली. दहिगाव येथील तरुणाचे लग्न नागपूर येथून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत होणार असल्याची माहिती यावल पोलिसांना समजल्यामुळे यावल पोलिसांनी तिला जळगाव येथे बाल सुधारगृहात दाखल केले. त्यानंतर तिच्या आई वडिलांना बोलावून तिला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले
अशा प्रकारे ज्ञानेश्वर आणि सोनाली या दोघा प्रेमी जीवांची जणू काही ताटातूट झाली. ते एकमेकांच्या पासून दुरावले. त्यानंतर दोघांचे मोबाईलवर बोलणे होऊ लागले. नैनो से कह दे दिन रात ना बहना असा संदेश देत त्याने तिला धीर देण्यास सांगितले. या सर्व घडामोडी अर्थात एपिसोड नंतर ज्ञानेश्वर पुणे येथे कामधंदा करण्यास निघून गेला. दहेगाव सोडून तो पुणे येथे राहू लागला. मात्र तो पुणे येथून घरी दहेगाव येथे परत आला. त्यावेळी त्याला नातेवाईक आणि मित्रांकडून वेगळीच माहिती समजली. ज्या सोनालीवर तो जीवापाड प्रेम करत होता तिचे दहेगाव येथीलच तुषार लोखंडे, इम्रान पटेल आणि अजून एका तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याचे त्याला समजल्यामुळे तो मनातून खचला. आपला प्रेमभंग झाल्याचे शल्य त्याला बोचू लागले. संतापाच्या भरामध्ये त्याने तिला फोन लावून चांगलेच खडसावले. तो तिला ओरडून त्याने त्याच्या मनातील सर्व राग तिच्याकडे ओकला. मनातील गरळ अर्थात दिल की भडास त्याने बाहेर काढली. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले आणि तू 15 दिवसांच्या मुक्कामात दहेगावातील दुसऱ्या मुलांसोबत सूत जुळवून घेतले आणि मला साधी भनकही लागू दिली नाही असे म्हणत त्याने तिला चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर ज्ञानेश्वरने तिच्यासोबत अव्वल धरला. तो कमी अधिक प्रमाणामध्ये देवदास बनला. न तू जमी के लिए है ना आसमा के लिए अशी त्याची गत झाली. तो उदास मनाने पुन्हा पुणे येथे कामधंदा करण्यासाठी निघून गेला. मात्र तिच्या सहवासाचे क्षण त्याच्या नजरेसमोरून जात नव्हते. कोण होतीस तू? का आलीस माझ्या जीवनात? का मला वेड लावले? असे प्रश्न तो स्वतःच्या मनामध्ये सोनालीस विचारत होता. ज्ञानेश्वर पुणे येथे गेल्यानंतर सोनाली पुन्हा एक वेळ दहेगाव येथे आली. परतीच्या प्रवासामध्ये भाड्यासाठी तिला तुषारने पैसे दिले आणि इम्रान पटेल हा तिच्यासोबत नागपूरपर्यंत गेला होता अशी माहिती ज्ञानेश्वरला समजल्यामुळे त्याला इम्रानचा राग आला. एकट्या सोनालीवर प्रेम करणाऱ्यांची दहेगाव येथील तरुणांची संख्या जवळपास 3 ते 4 झाली होती. त्या यादीत ज्ञानेश्वरसह गावातील तुषार लोखंडे, इम्रान पटेल आणि अजून एक जण असं 3 ते 4 जणांचा समावेश होता. या सर्व गोष्टी ऐकून ज्ञानेश्वरचे पुणे येथे काही मन रमत नव्हते. त्याच्या मनामध्ये नेहमी सोनाली आणि तिच्यावर प्रेम करणारे इतर तरुण यांचे विचार येत होते. इम्रान हा तिच्यासोबत बळजबरी करत असल्याची त्याला माहिती मिळाल्यामुळे तो फास्ट ट्रेनने पुणे येथून भुसावळ आणि तेथून दहेगाव येथे आला. तू मला भेटण्यासाठी आताच्या आता नागपूर येथून दहेगावला ये असे फरमान त्याने सोनालीला सोडले. तू मला भेटण्यासाठी दहेगावला आली नाहीस तर मी जीव देईन आणि तुझ्यासह तुझ्या घरातील सदस्यांची नावे पोलिसांना सांगून टाकेन असा त्याने तिला दम दिल्यामुळे सोनाली यावल येथे आली. मात्र ज्ञानेश्वरला भेटली नाही. ती फक्त इम्रानला भेटली आणि निघून गेली. याचा अर्थ ती आपल्यापेक्षा इम्रानवर प्रेम करत असल्याची ज्ञानेश्वरला जाणीव झाली. त्यामुळे इम्रान हा आपल्या आणि सोनालीच्या प्रेमात अडथळा ठरत असल्याचे त्याला समजले. इम्रान हा ज्ञानेश्वरच्या नजरेत खलनायक झाला. त्यामुळे या खलनायक इम्रानला कायमचा धडा शिकवण्याचे ज्ञानेश्वरने ठरवले. दहेगाव येथीलच तुषार लोखंडे या तरुणाचीही गत अशीच कायशी झालेली होती. तुषार या तरुणाचेही ज्ञानेश्वरप्रमाणेच नागपूरच्या सोनालीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. एकट्या सोनालीच्या अवतीभोवती दहेगाव येथील ज्ञानेश्वर पाटील, तुषार लोखंडे, इम्रान पटेल आणि अजून एक असे सर्वजण घुटमळत होते. तुषारच्या मोबाईलचा वापर करून इम्रान हा सोनालीसोबत बोलत होता. आपल्याऐवजी इम्रान हा सोनालीसोबत लगा लावत असल्याचे बघून तुषारला इम्रानचा राग येत होता. ज्ञानेश्वर याचा दहेगाव येथील एक मित्र होता. पुरुषोत्तम सोनवणे असे त्याच्या मित्राचे नाव होते. पुरुषोत्तम याचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. ती मुलगी पाठवत असलेले व्हॉट्सॲप मेसेज अज्ञानी पुरुषोत्तमला वाचता येत नव्हते. त्यामुळे तो ते मेसेज त्याच्या एका मित्राकडून समजून घेत तिला उत्तर देत असे. पुरुषोत्तमचे त्या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याची कुणकुण इम्रान याला लागली. या प्रेम प्रकरणातही इम्रान हा खलनायकाची भूमिका साकारत होता. त्याने त्या मुलीच्या घरी खरा प्रकार सांगून टाकल्यामुळे पुरुषोत्तमसोबत आपल्या मुलीचे प्रेम प्रकरण आकार घेत असल्याची माहिती तिच्या आई वडिलांना समजल्यामुळे तिच्या घरात वाद सुरू झाले आणि तिला बेदम मारहाण झाली आणि दोघांच्या प्रेम प्रकरणाला ब्रेक लागला. अशा प्रकारे पुरुषोत्तम आणि त्याच्या प्रेयसीच्या वाटेत इम्रान हा अडथळा म्हणून पुढे आला. दहेगाव येथील ज्ञानेश्वर पाटील, तुषार लोखंडे आणि पुरुषोत्तम सोनवणे या 3 तरुणाच्या प्रेम प्रकरणामध्ये इम्रान पटेल हा एक प्रकारे विलनच्या रूपात वावरत होता.
तिघा तरुणांच्या प्रेमिकांना इम्रान आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता। तिघा तरुणांच्या 2 प्रेमिकांसोबत संबंध वाढवून इम्रान आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे एकाच वेळी ज्ञानेश्वर पाटील, तुषार लोखंडे आणि पुरुषोत्तम सोनवणे हे तिघे तरुण त्याच्यावर राग धरून होते। त्यातूनच ते तिघे तरुण एकत्र आले। तिघांनी मिळून इम्रान पटेल याचा काटा काढण्याचे निश्चित केले। 29 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी ज्ञानेश्वर पाटील आणि पुरुषोत्तम सोनवणे हे दोघे एकमेकांना भेटले। त्या कालावधीमध्ये काही वेळासाठी त्यांची भेट इम्रान सोबत झाली। थोड्या वेळाने इम्रान तेथून निघून गेला। इम्रान निघून गेल्यानंतर पुरुषोत्तमने त्याच्या हातातील चांदीची अंगठी मोडून पैशांची व्यवस्था केली। त्या रकमेतून त्याने त्याची काही कामे पूर्ण केली। त्यानंतर दोघे एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी गेले। मद्यप्राशन केल्यानंतर दोघे यावल बस स्थानक परिसरामध्ये आले। त्या ठिकाणी त्यांना इम्रान पटेल आणि तुषार लोखंडे असे दोघेजण सोबत भेटले। त्यामुळे आता ज्ञानेश्वर, पुरुषोत्तम, तुषार, इम्रान असे चौघेजण एकत्र जमलेले होते। त्यात अजून एका तरुणाची भर पडली व एकूण 5 जण झाले। 5ही जण एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन करण्यास बसले। समविचारी ज्ञानेश्वर, तुषार आणि पुरुषोत्तम या तिघांच्या मनात खलनायक इम्रानबद्दल बदला घेण्याची आग होती। मद्यप्राशन आटोपल्यानंतर 5वा तरुण त्याच्या घरी निघून गेला। सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर, पुरुषोत्तम, तुषार आणि इम्रान पटेल असे चौघेजण मोटारसायकलने यावल येथून दहेगाव येथे आले। दहेगाव येथील चौधरी वाड्यानजीक सिमेंटच्या दुकानाजवळ ज्ञानेश्वरने मोटारसायकल उभी केली। इम्रान आणि पुरुषोत्तम या दोघांना थोडा वेळ खाली उतरण्यास सांगण्यात आले। तुम्ही थोडा वेळ थांबा, आम्ही लगेच परत येतो असे म्हणत ज्ञानेश्वर याने तुषारला सोबत घेत मोटारसायकलने त्याचे घर गाठले। घरी येताच ज्ञानेश्वरने त्याच्या घरात लपवून ठेवलेला धारदार कोयता तुषारच्या ताब्यात दिला। लागलीच दोघेजण पुरुषोत्तम आणि इम्रान या दोघांच्या जवळ आले। पुन्हा चौघेजण मोटारसायकलवर एकत्र बसले। दरम्यान तुषारने तो कोयता गुपचूप पुरुषोत्तमच्या ताब्यात बेमालूमपणे दिला। मोटारसायकलवर चालकाच्या रूपात ज्ञानेश्वर बसलेला होता। त्याच्या मागे तुषार आणि त्याच्या मागे पुरुषोत्तम आणि सर्वात मागे इम्रान असे चौघेजण बसलेले होते। दहेगावच्या पुढे विरावली गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत खिरवागाड रस्त्याजवळ ज्ञानेश्वर याने मोटारसायकल उभी केली। त्यावेळी परिसरामध्ये रात्रीची स्मशान शांतता पसरलेली होती। आता इम्रानची मरणाची घटिका अगदी समीप आली होती। त्याचे तिघे हल्लेखोर एकाच विचाराने एकत्र जमलेले होते। पुरुषोत्तम याने त्याच्याकडील कोयत्याचा पहिला वार मद्याच्या नशेतील इम्रानच्या मानेवर केला। कोयत्याचा पहिला वार होताच इम्रान रक्ताच्या थरोळ्यात जमिनीवर कोसळला। इम्रानवर कोयत्याचा दुसरा आणि तिसरा हल्ला अनुक्रमे ज्ञानेश्वर आणि तुषार या दोघांनी केला। इम्रान मयत झाल्याची खात्री होताच त्याला तशाच अवस्थेमध्ये सोडून तिघेजण मोटारसायकलने माघारी फिरले। वाटेत पुरुषोत्तमने रक्ताने भरलेला कोयता लपवला। त्यानंतर तिघेजण यावल येथे आले। ज्ञानेश्वरने तुषारला भुसावळ रस्त्यावर सोडून देत पुरुषोत्तमसह बस स्थानक गाठले। त्या ठिकाणी एकाने दोघांना घाबरलेल्या अवस्थेत बघून काय झाले अशी विचारणा केली। त्यावर आम्ही मर्डर करून आलो असून पोलीस स्टेशनला हजर होण्यास जात असल्याचे सांगितले। ज्ञानेश्वर पाटील आणि पुरुषोत्तम सोनवणे हे दोघे तरुण स्वतःहून यावल पोलीस स्टेशनला दाखल झाले। त्यांनी ठाणे अंमलदाराला आम्ही एकाचा मर्डर करून आल्याचे सांगितले। इम्रान युनुस पटेल असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असल्याचेही दोघांनी पोलिसांना सांगितले। खून झाला आणि खुनी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाल्याचे ऐकून संबंधित ठाणे अंमलदार काही वेळासाठी अवाक झाले। त्यांनी लागलीच या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना सांगितली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दोघे संशयित तरुण आणि आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय वाडवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस कॉन्स्टेबल सागर कोळी व राजेंद्र पाटील यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली। विरावली रस्त्यावर घटनास्थळी इम्रान पटेल या तरुणाचा रक्ताच्या थरोळ्यात मृतदेह पडून होता। या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्यासह घटनास्थळ गाठत अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला तपास कामी महत्त्वाच्या सूचना दिल्या। मारेकरी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाले असले आणि वरवर तपास सोपा वाटत असला
तरी हा किचकट तपास पूर्ण करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन यांच्यावर आली। मयत इम्रान पटेल याचे वडील युनुस इसा पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा रजिस्टर नंबर 357/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1)(3)(5) नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला। शवविच्छेदन, घटनास्थळ पंचनामा, मृतदेह पंचनामा, फॉरेन्सिक लॅब पथकाचा तपास आदी सोपस्कार पूर्ण करण्यात आले। अटकेतील ज्ञानेश्वर पाटील आणि पुरुषोत्तम सोनवणे या दोघांना यावल येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी RS जगताप यांच्या न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले। सुरुवातीला दोघांना न्यायालयाने 4 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली होती। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांना पुन्हा न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांना पुन्हा 5 दिवसांची 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली होती। पोलीस कोठडी दरम्यान तपासामध्ये या गुन्ह्यात तुषार राजेश लोखंडे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली। अशा प्रकारे या गुन्ह्यातील संशयित आरोपींची संख्या 3 झाली। तपासादरम्यान पुढे आलेल्या तरुणांच्या प्रेम प्रकरणाचा धागा पकडून संबंधित मुलींचीही चौकशी करण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन यांनी आपले कसब पणाला लावत या गुन्ह्याचा तपास पुढे नेला। तांत्रिक तपासाची मदत घेत संशयितांनी गुन्हा करण्यापूर्वी व गुन्हा केल्यानंतरच्या CCTV फुटेजमधील हालचाली व दोघा अल्पवयीन मुलींसोबत संशयितांसह मयत इम्रान पटेल याचा आलेला संबंध अशी कडी जुळवण्यात आली। या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय वाडवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, कॉन्स्टेबल सागर कोळी व राजेंद्र पाटील यांनी केला।